मित्रांनो, ही आमची खालची आली, गावाच्या खालच्या बाजूला जी घरं आहेत तिला खालची आली म्हणतात। तुम्ही बघू शकता घराच्या अक्षरशः पायरीपर्यंत हा पावसाचा पाणी पूर येथे आलेला आहे। अगदी घरात शिरायला आलेला हा पाणी तुम्ही बघू शकता, किती भयंकर असा हा पूर। पूर्ण खलाटी पाण्याने अशी तुडुंब अशी भरलेली आहे। तिकडे पुढे मला जाता येत नाही, कारण पाण्याचा ओघ खूप असल्यामुळं मी काही पुढे जात नाही। मी आता पुढे जाता येत नाही, कारण पाणी खूप आहे। म्हणाले मी आता आहे आमच्या फर आलेला दवण बांधाकडे। तर हे बघा किती पाणी इथे आलेलं आहे नदीचा। आणि या पाण्यामध्ये थोडी मजा घेताना लहान मुलं तुम्हाला दिसतात। ए कशाला कशाला आगावगिऱ्या करताव हा? हे बघा, थोड्या वेळापुरती या घरामध्ये पाणी गेलं होता, आता पायरीपर्यंत आलाय। आणि पावसाची मजा घेताना ही लहान मुलं तुम्हाला दिसतात। पाण्याचा ओघ किती प्रचंड आहे हे तुम्हाला नक्कीच दिसून येईल। काय ओम, कसा वाटतंय? हा, मजा येत आहे। ही पहा आमची खलाटी कशी पाण्याने तुडुंब अशी भरली आहे। पाण्याचा ओघ खूप भयंकर असा आहे। या आमच्या दवण बांधाच्या पुलावरचा दृश्य तुम्हाला मी दाखवतो। आता मी तुम्हाला आमच्या मारुती मंदिराकडे आणि स्टँडवर कडे जाणाऱ्या रस्त्याचा दृश्य दाखवतो। काय बरं अनु, शाळेला सुट्टी हा? 3 दिवस लागोपाठ सुट्टी केली। मग चण्याच्या नदीवर पण पाणी आलं असेल। हँडवरचा ढस कोसळलाय काय रे? मूठ गेलं वाहून? हा, कोणाचे तरी शेतावरचे मूठ वाहून चाललेत। ढस कुठला कोसळलाय रे? रस्त्यावरचा। आणि देवला जवळचा पेरू पण कोसळलाय बोलतं। रोज पेरू खाईत होतं बरं त्याच्यावरचं हा। चला आता आपण जाऊ स्टँडकडे। हे आमच्या पोरी बघा कसे पाण्याची मजा घेतात। हे बघ, यांचा कुठं पण क्रिकेट, हा वर्षाच्या 12 महिने यांचा क्रिकेटच पोरांचा, कुठं पण जाऊ देल। रात्रीचं पण क्रिकेट खेळतात घरात पोरही। बघा इथं ढोप्याच्या वरती पाणी आहे।
भरपूर पाऊस पडला का पाण्यातनं फिरायला मजाच वेगळी असते हो. कुठे आलास? काय बघायला? कुठं खाण गेले? ती देवान हा 2 बांधाला. हो काय बघासाठी जायचं तू गाडी पण आता तिकडं पण ढस कोसळलाय ना. कोसळलं पुढं जायला मन पण जाते. येते बघून फेरी मारून. चल कुठं चाललो? हा पावसात फिरायला मजा येते ना. मला एवढा पाऊस पडतो की कोंबड्या पण हिवाल्या आणि साप्या बघा. पण आता पावसाचा खायला पण नाही मिळत ना. एवढा भयंकर असा पाऊस रात्रभर पडतोय. आमचा मारुती मंदिर रोडवरचा, ही आमची ग्रामपंचायत ऑफिस, व्यायामशाला, अंगणवाडी. काय कशी परिस्थिती आहे? रस वसाला जाते बघायला. हा पेरूचा झाड मंदिराजवळचा त्या मांदडकरांचा पडलाय राकेशचा. भरपूर पेरू यायचे याला. अरे कौशल, अरे पोरं किती पेरू खायची रे. ही जाम पेरू यायचे बघा, किती पेरू. फुल पेरूनी भरलेला होता हा पेरू पाहिजे असते तर गावातल्या पोरांना महिन्यात नको, डायरेक्ट या आणि टिकून जावा. लय पेरू होते रे, मस्त मोठे मोठे पेरू भेटायचे. आता पडला पेरू हा बघा. पाणी रोडवरून चाललंय. हा एक रस्ता गावात जायचा आहे मंदिराच्या खालच्या बाजूचा. पण आता या पाण्याच्या ओघाने हा पाणी ग्रामपंचायत ऑफिसच्या भिंतीला आदळतोय आणि समोरच्या बांधावरून शेतांमध्ये पण उलटलाय पाणी. तो कौशलच्या मामाच्या शेतामध्ये. ते बघ ते पोरं पाण्यामधनं किती येत. ए पोरं ना, अरे कशाला ए. एवढ्या पाण्यात ना ती पोरं येतात इकडं. खतरनाक पोरं आहे ती. हे कशाला विनाकारण मस्तीमध्ये करताय रे पाण्याची. आता आपण स्टँडकडे जाऊया. अरे हा आमचा किशोरचा गणपती कारखाना. बघा रस्ता पण पूर्ण पाण्याच्या ओघाने एवढा दोनच गेलाय साप. उखडलाय रस्ता.
खरं कुठं ढस कोसळलाय? आपल्या चढणीवर. हो काय जाम कोसळलाय? येतो बघून. गावातली पोरं बघून आली. फिरण्याची मजा वेगळीच असते. पूर झाला, पाणी यायला लागला की बघायला मजा वाटते पावसामध्ये. आपण पण जाऊया. लाईट गेलीच ना, आज मंगळवार आहे. वाटच बंद झाली. आज थोडा लागेल बाहेर पण बोलणार. हे आमची सगळी गोरी शेती पूर्ण पाण्याने भरले. लावणी लोकांची झाली होती आणि तो समोर आमचा शेत, नारळीची झाडं आणि शेत. किती पाणी आहे बघा. अरे बापरे, शेतामध्ये उलटला पाणी. शेताला खांडी पण वाटत गेल्यात. अरे बापरे. नारळीची झाडं, आंब्याची झाडं, आमची वाडी शेतावरची. आणि हा ढस कुठं कोसळलाय तो बघू. इथे पण थोडासा कोसळलाय बघा. आमच्या शेतावरची विहीर, त्या विहिरीला पूर्ण विहिरीत पाणी जायला आलंय. एवढा पाणी आहे. विहिरीजवळचे काय तिथे मीटर पंपामध्ये पण पाणी गेला मला वाटतं. पूर्ण शेत भरलेत. साहित्य काय वाहून गेलं नसला तर बरं आहे. आणि हा बघा खरा नजारा, किती भयंकर असा. ढस पूर्णच खाली आलाय आणि काही झाडाच्या फांद्या वायरीवर अटकल्यात. ही आमची मेन लाईन. आता लाईट काय लवकर यायची नाही, हे सगळं साफ केल्याशिवाय. हा बघा. बराच पुढे भरपूर मोठा कोसळलाय. पूर्ण रस्ता बंद. आणि एक तर अगोदरच इकडचा ढस कोसळून ही दरी होतीच. ग्रामपंचायतनी थोडासा पाईप लावून बनवला होता. लोखंडी पाईप लावलेत होते जेणेकरून गाड्या किंवा गुरं बिरं तिकडे पडू नयेत म्हणून. हा खूप मोठा पट्टा जो आहे तो खाली कोसळण्यासारखाच आहे. कधी पण हा रस्ता कोसळून पडू शकतो. काय बरं नो आता जाशील कुठं ना? हा अर्णव, शाळेला सुट्टी काय? आला मजा आहे तुमची. पोरं पण मजा घ्यायला येतात. काय काय रे चान्स जायला बघूया. आता आम्ही चालू कोंडीवर नजारा घ्यायला.
ये काय हुआ आलो 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 काय हुआ चल रे पोरं. अरे 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 तिकडे चिखल आहे. प्रेम सांभाळ. ए, बाप रे बघा. आई इथला नजारा खतरनाक आहे. ए पोरांनो व्यवस्थित रे. काटे बिटे असतील. त्या आडनावचा चप्पल गेलाय. भेटतच नाही त्याला. गेला घरातला तो. हा सगळा वाहून बघा. रेलिंग होती लोखंडाची ती पण सगळी तुटून गेली खाली. भयंकर बघा. ही आमची बोरिंग हापशी. चिखलातून आलोय. पुन्हा हातपाय आता धुतात पोरं. गेले आता डोंगरावरनं जायचा. दवण बांधायला पण खान गेले ना रे. हा तिकडे आमचा सांगोदा बोलत होता दवण बांधायला पण खान गेले म्हणून. आता आपण आलो स्टँडवर. तुम्हाला कोंडीवरचा नजारा दाखवतो. नंदेचं पण दुकान बंद आहे. घरी चाललाय तो. भरपूरच पाऊस आहे. हा खाली चनेरा रोड जाणारा. आणि आता हा आमचा गाव. हा इकडून रोह्यावरून रोड आहे. रोह्याला जाणारा. हा आमचा एस टी स्टँडचा परिसर. आणि तो निवासच्या झाडाखालचा हा एस टी स्टँड आमचा. निवाचं झाड मस्त मोठा आलाय. आलेत न्यू. म्हणजे काय थंडीच्या दिवसामध्ये ते तयार होतील. आता आपण जाऊ कोंडीवर. ही बघा आमची कोंडी. पूर्ण मोठ्या मोठ्या दगडी बंदच झाल्या. दगडांवरना पाणी आहे. एवढा पाणी नसतो. आता भरपूरच पाऊस आहे. तुफान पाऊस आहे. आमच्या कोंडीने पण बघा कसं रौद्र रूप धारण केलं आहे. मोठमोठ्या दगडी पूर्ण पाण्याखाली गेल्यात. या कोंडीमध्ये लहान पोरं मोठी माणसं पण मस्त एन्जॉय करायला येतात. तसं बघायला गेलं तर सेफ्टी आहे. काही वाहून जाण्याचा किंवा
ओढण्याचा इथे काय प्रकार होत नाही. एकदम सेफ्टी अशी आमची कोंडी आहे ना. पाणी भरपूर आहे त्याच्यामुळं पाण्याला स्पीड बघा कसला आहे. नमस्कार मंडळी, मी रवींद्र कांबळे, आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आज खूपच म्हणजे अगदी मुसळधार असा पाऊस पडतो आहे आणि या पावसाची भिजण्याची मजा पावसात आणि फिरण्यात तर वेगळीच असते. एवढा भयंकर असा पाऊस पडतो आहे की पूर्ण आमची खलाटी पाण्याखाली गेलेली आहे. पूर आलेला आहे. आमच्या मेन रोड गावाच्या बाहेर जाणारा रस्ता त्या रस्त्यावर पण ढस कोसळला आणि तो पूर्ण रस्ता बंद झाला आहे. गावात जायला पण चान्स नाही आणि गावातून बाहेर येण्यासाठी पण चान्स नाही. आणि कोंडीला पण खूप भयंकर असा पूर आला आहे. मारू काय मार डायरेक्ट घरी जाशील. मधना यायची लाईन घालतो. मग आता जायचा कुठं? कौशल बोलतोय दवण बांधायला जायचं, पण दवण बांधायला पण खाण गेले. बघूया, जाऊन तर बघूया. जाऊया आपण दवण बांधायला. तिकडची काय परिस्थिती आहे बघूया. पावसाचा खरा भयंकर किती नजारा आहे तो तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, अक्षरशः घरात पाणी गेला कल्पेशच्या. तो बोलते काय गरम गरम वडापाव खातात. जेवण पण आज काय त्याही बनवलंय नाही. चान्सच नाही. पूर्ण चुलीमध्ये पाणी गेलंय. हे बघा, ओटीवर पाणी. फाटी पण सगळीच भिजलीत. हा ओटीवरचा. आणि आता तुम्हाला घरात दाखवतो पाणी किती आहे. काय श्रवण, काय वाटतंय? हा, आज काय लाईट पण गेली. आणि हा बघा, बापरे, 1 फूटभर तरी पाणी घरामध्ये आहे. सगळे अंथरुण, कपडे बिपडे सगळे, ही शिलाई मशीन सगळे वरती ठेवलेत. आता आपण किचन मध्ये जाऊ. हे बघा, किचन मध्ये पण बापरे, तुम्हाला मगाशी बोललो की आज भरपूरच पाऊस आहे आणि या पावसामध्ये किती भयंकर असा पूर झालाय. कोंबडी पण साप भिजले. बिचारीची पिल्लं कुठे असतील, अंडी कुठे असतील. बापरे, माणसांची एवढी बिकट अवस्था आहे तर त्या बिचाऱ्या प्राण्यांची का असेल, पक्ष्यांची का असेल. बाहेर जाऊया. हा, मी आमची द्वारकाबाईच बघ कशी जेवण नाही बनवत आज वडापाववर. कसा वाटतंय? घरात पाणी घुसलं तर कसा वाटतंय? आमच्या आजीबाईला माल्यावर नेले तर पाणीची एवढं आहे ती बिचारीला कुठे ठेवणार. बघा, कालो काय, लाईट पण नाही.
लाईट पण नाही, सगळा अंधार आहे, सगळा भिजला आहे. तो सिलेंडर पण उलटा झालाय. पाणी कसं निघालं इथे? हे बघा सगळा साहित्य वरती उचलून ठेवलंय गॅस ओट्यावर. तांदूळ बिंदूळ भिजलं जाम. रेशन तांदूळ बिंदूळ त्यांचं सगळंच भिजलंय बघा. तिथे टपाल म्हणजे 10 किलो तांदूळ खाली. तिथे भाकरच्या माल्यावर गेले, कबाटा सगळी. कालोख असल्यामुळे तुम्हाला काय मी दाखवू शकत नाही, पण हे बघा किती पाणी आहे घरात. तरी माल्यावर ठेवते ना. वर्षभराची फाटी भरून ठेवली होती, ती पण सगळी भिजलीत. तुम्ही मोबाईल ठेवा, तू कौशिकी एक खापटा पडलं आज यावर वाचला ना, पाणी हायटव निघल, नाही तर काय नाही निघणार. चिखल नंतर मग तो काढायला त्रास होईल. चला मदत करा, मदत करा. सकाळी पाणी. परत हो, आता चाला पाणी सकाळी. हो, रात्रीचा जाम त्रास झाला असता. आईशी बोल, आईशी बोल. हे तुम्हाला पण म्हणजे पण घरावर पाणी लागला. अबा आम्ही तर जामच तिला आयला वरती ठेवले, आयला माल्यावर ठेवले. एक एक कुठे हॅलो, पाणी सगळी गाळातलीत. आता मस्त थोडासा गरम गरम चहा पितो. कल्पेशने दिलाय, कोण काय बोलला आई? जरा तरतरी येईल. जेव्हा कामाला मला हात चालेल यांचा आता. तेव्हा काम करायला जरा पोरांना पण मजा येईल. बघा पूर्ण घरात पाणी चिखल घुसलाय. आता काढण्याचा प्रयत्न करतील. ही अशी भयंकर अशी अवस्था आहे. दरवर्षी असा त्रास त्यांना सहन करावा लागतोय. बघा आमच्या पुष्पाचं घर कसं पाण्याने पूर्ण घरामध्ये पाणी गेलं आहे. बिचारी ती अपंग आहे, पॅरालिसच्या झटक्यात तिला येऊन गेलेला आहे, चालता येत नाही, एक हात पण तिचा काम करत नाही. अशा अवस्थेत घरात पाणी गेलेलं आहे. याला दरवर्षी असा पाणी घरामध्ये जातो. बघा पूर्ण घरामध्ये पाणी गेलंय. याला जबाबदार कोण? ही अपंग बाई एकटीच इथे घरामध्ये राहते. इथे एक मोरी आहे, ते मोरीचा पाणी उलटला की असा सर्व पाणी यांच्या घरामध्ये घुसतो. या JSWचे पाईपलाईन टाकले, परंतु त्याचा अर्धवट कामामुळं या लोकांना असा त्रास सहन करावा लागतोय. जर व्यवस्थितपणे असा त्या मोरीपासून असा जर नाला त्यांनी बनवला तर तो पाणी सर्व व्यवस्थितरित्या या पुलाच्या इकडून व्यवस्थित जाईल, पुलाखालून. बघा या मोरीचा पाणी आणि हा कंपाऊंड घातला होता तारेचा, तो पण वाहून गेलाय. इकडे आमची गावाची स्मशानभूमी समोर आहे आणि हा रस्ता आमचा दवणबांध शॉर्टकट गावाकडे जाणारा. तर आता आपण या दवणबांधाकडनं गावामध्ये जाऊ, बघूया रस्ता आहे काय. पावसाळ्यात सुखद असे नजारे तुम्हाला बघायला भेटतील. कुठे पण बघितलं सर्व हिरवगार असं मस्त असा नजारा असतो. हा आमचा दवणबांधाचा रस्ता. मस्त अशी कुसुंबऱ्याची फुलं फुललीत, छान वाटतात, मस्त भगव्या कलरची. याला कुसुंबरा म्हणतात. गौरी
आणि पिटोरी जेव्हा येते, गौरी येतात गणपतीमध्ये, तेव्हा या फुलांना खूप मान आहे. ही फुलं देवीला वाहिली जातात, पिटोरीला आणि गौरींना. भरपूर पाणी आहे, रस्ता पण खचला आहे. बापरे, फुल पाणी आहे रस्त्यावर. बघूया जायला रस्ता मिळतोय का. गोडेशेत पण फुलं अशी भरलीत, ओव्हरफ्लो झालंय गोडेशेत. पूर्ण रस्ता खचलाय. कंपाऊंड पण वाहून गेलेत. हा बघा रस्ता सगळा वाहून गेलाय. वाच्या शेतातून, गोड्या शेतातून हा पाणी ओव्हरफ्लो मुलं मोरीतून न जाताना इथून या दहन बांधाला ओव्हरफ्लो झाला आणि हा पाणी आता इथून खांड दिले. हा कॉन्क्रीट रस्ता, कुठे कॉन्क्रीट रस्ता आहे, पण तो आता वाहून गेला. बघा पूर्ण शेती कशी पाण्याने जलमय झाले. बघा इथे समोर पण खड्डा पडलाय, वाहून गेलाय. सापा धुतलाय रस्ता. बापरे, आमच्या आत्याच्या मुलाचं हा शेत, गणेश माली, आणि ती खान पण त्याच्याच शेताच्या इथेच गेले. आणि त्याचा शेतावरचं घर हा, त्याच्या समोर पण रस्ता खचला पुरा. कॉन्क्रीट रस्ता आहे, पण अवस्था बघा काय झाली त्याची. भरपूरच पाण्यामुळं पूर्ण रस्ता उकळून गेलाय. पाऊल कुठे टाकायचा समजत नाही. चुकून जर खड्ड्यामध्ये जर पाय पडला तर अवस्था बिकट होईल. मध्येच खड्ड्या, रस्त्याच्या अगदी मधोमध असा खड्डा पडलाय बघा, वाहून गेलाय. जपून पाय टाकायला पाहिजे. बापरे बाप, एक एक पाऊल जपून टाकायला लागते. हॅलो रे बाबा,
ही आहे आमच्या गावची आजच्या दिवसाची परिस्थिती। आज भयंकरच पाऊस आहे। आता थोडासा जरा थांबलाय, परंतु नुकसान मात्र भरपूर केलंय। आता आपण पुन्हा दवण बांधायला चालू आहे। मगाशी तुम्हाला पूल दाखवला होता, त्याच रस्त्याला आलोय। कसली हा काय गाडी नाही जाणार। इथे भरपूर मगाशी पाणी होता, पुलाला लागून होता पाणी। आता जरा ओसरलाय, घेतला मगाशी। आता बघा पाणी भरपूरच कमी झाला, पाऊस थांबलाय त्याच्यामुळे जरा पाणी आता कमी झालाय। तरी पण अजून गारारतोय आणि विजा पण चमकतात। तर आता आपण जाऊया घरी। पडलाय काय ढस? सांगाल का ते तुम्ही? काय उंबाल लिहू काय? कुठं आला ना? मग येऊ दे, घ्या। आता काय करायचं त्याला? मी आता आलोय डोंगेवर, चंद्रकांत म्हात्र्यांच्या घरा शेजारी। जरा हा ढस कोसळला आहे, दरड बघा। आमच्या गावाचे पोलीस पाटील आलेत, त्यांना विचारू आजची परिस्थिती काय काय। पाटील, पावसामुळे किती नुकसान झालं आहे गावामध्ये? महादेवगडची परिस्थिती अशी आहे काय, 2 जाण्या येण्याचे रस्ते, स्मशानवाट रस्ता तो पण धुकून गेलेला आहे। आणि त्याच्यानंतर आपल्या मेन रस्ता आहे जो डांबरीकरचे डांबरी आपत्ती व्यवस्थापन ह्या प्रमाणे मोठा डोंगर कोसळलेला आहे। आणि ती आता साफसफाई करायची आम्ही काम करत आहोत ग्रामस्थ। जेसीपी येईल काय? कसं काय करायचं? जेसीपी आता रोहा तालुक्यात सगळीकडे पूर परिस्थिती सगळीकडेच आहे, त्याच्यामुळे असल्यामुळे सगळीकडे बुकिंग आहेत। तेही पण आम्ही ग्रामस्थ मंडळी सर्व तिथं हातभार लावून सर मोकळा काढण्याचा प्रयत्न करतील। तर जाऊया आता आपण स्टँडवर। आता गावामध्ये दवंडी पेटवले, तर दवंडी अशी मारले की पावडी टिकाव वगैरे घेऊन तिथे तो जो काय दरड कोसळले ती माती काढण्याचा प्रयत्न गावकरी मिळून काढण्याचा प्रयत्न करतील। तर जाऊया आपण आता त्या ठिकाणी। चला पाटील, तुम्ही पण येत आहे ना? हां, ओके, चला। त्या गावचे शिक्षक ज्ञानेश्वर मुंगले सर यांना मी विचारतो की आजच्या गावची या पावसामुळे झालेली जी हानी आहे त्याच्याबद्दल काय परिस्थिती आहे, या पूर परिस्थिती? खरोखरच आज पावसाने एकदम उत्साह गाठलेला आहे। असा पाऊस पाहिला नव्हता, असा प्रत्येक गावातले लोक म्हणतात की असा पाऊस कधीच पाहिला नव्हता। एवढा पावसाने उत्साह गाठलेला आहे आणि एवढं अतोनात नुकसान झालं आहे की समोरच येताना गावातून रोडवर एक दरड कोसळलेली आहे। पहिल्यांदा दरड कोसळली, परत दुसऱ्यांदा दरड कोसळली, ती पूर्ण लाईटवर आली आणि लाईट स्पार्किंग घालून लाईट फ्यूज उडाले म्हणून वाचले राहिले, बरं झालं ते। आणि एक व्यवस्थित आहे ना, गावात निघताना पण मंदिराचे, हनुमान मंदिराचे तिथून एक पेरू पडलेला आहे। हनुमान मंदिराच्या जवळच एक पेरूचे झाड पडलेलं आहे। असा एवढा पाऊस होता का एवढी, आणि इथे जवळच मंदिराच्या जवळच एक शेती आहे, ती एवढं तुडुंब भरली होती। मगाशी फुल पाऊस होता, एवढी पाऊस होता का तिथे पलीकडे जाताच येत नव्हत्या। प्रत्येक शेतकऱ्यांनी आऊट खणलेले होते, ते सुद्धा वाहून गेले। त्यांची लोकांची तारांबरोवरील प्रत्येकाने गोळा करताना त्यांची तारांबरोबर एवढा पाणी ताबडतोब 8:30च्या नंतर जो पावसाने सुरुवात केली ती एवढी 10:30-11 पर्यंत एवढी पाऊस पडला की लोकांना कुठेच जाता येत नव्हतं।
लोक जीव मुठीत जशी घेऊन असत आणि त्याच्याच बरोबर विजा सुद्धा एवढ्या चमकत होत्या की लोकांना बाहेर पडता पण येत नव्हती, एवढ्या विजा चमकत होत्या. प्रत्येकाने मोबाईल बंद करून ठेवलेले, त्यामुळे इतर गोष्टी संपर्क साधता येत नव्हता. एवढा विजा सुद्धा चमकत होत्या. लोक थोडी जीव मुठीतच घेऊन होते आणि आम्हाला थोडी दरडग्रस्त सुद्धा थोडासा गाव असल्यामुळे थोडी लोक घाबरत आहेत आणि पाण्याने एवढा रौद्ररूप घाबरून केला होता की लोकांना सुद्धा जाता येत नव्हतं. आता मग ती रस्त्यावर जी दरड कोसळले त्याचं काढण्यासाठी काय नियोजन वगैरे काय ते तहसीलला कळवलेलं आहे. तहसीलमधून गाडी एक रॉवरून निघालेला आहे, JCB घेऊन तिकडून हळूहळू काम करत करत पुढे येणार आहेत. आणि तसेच आमच्या गावातील लोकांनी गावातून एक दवंडी पेटवलेली आहे, दवंडी दिलेली आहे गावात. प्रत्येक जण कोयता कुऱ्हाड फावडे टिकाव घेऊन असे निघाले आहेत रोडवर जायला. कुठे कुठे काही अडथळा आहे ते अडथळा काढण्यासाठी प्रत्येक गावातील माणूस निघालेला आहे आणि आता दवंडी पेटवल्यामुळे सर्व लोक रोडच्या दिशेने लागलेले आहेत. धन्यवाद. आमचे गावचे तंटामुक्त अध्यक्ष अमित कांबळे यांना विचारतो की आजची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल काय नियोजन. नमस्कार. आपण पाहत आहात आपण मारिवखार गावामध्ये आहे. आम्ही सकाळपासूनच या गावामध्ये जी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, सरपंच असतील, सरपंच आता जरा मशीन चालू करण्यासाठी गेले, सरपंच आणि गावातील सर्व लोक काम करण्यासाठी किंवा हा सर्व जी काय नैसर्गिक आपत्ती आली ती आपण काम करून किंवा मनुष्याने काय काम करून होईल तेवढी मदत तेवढा काढण्याचा प्रयत्न करू. बरोबर. लाईट गेलेली आहे पूर्ण. तिकडे पुढे जर गेला तिथं दरड कोसळलेली आहे आणि पूर्ण त्या लाईटीच्या खांबावरती लाईटीच्या पोलावरती आलेली आहे. त्याच्यासाठीच आम्ही आता सर्वांनी गावामध्ये दवंडी पिटवले. प्रत्येकाने कोयती टिक्का पावडा घेऊन तिथे जायचं आहे. JCB येणार आहे पण JCB येण्यासाठी पण वाट नाही तिथे तेवढी, कारण का रोह्यातून जर निघाला तर पुढेच आमच्या गावात तिथे एक मुख्य रस्त्याला रोहा जाणारा जो रोड आहे त्या मुख्य रस्त्याला सुद्धा एक दरड कोसळलेली आहे. एक गाडी फक्त पास होतोय आणि ते तुम्ही बघितलं आता सकाळपासूनच म्हणजे काल रात्रीपासूनच जो जोरात पाऊस चालू झालेला आहे त्याच्यामुळे हा पूर्ण परिसर हा दरडग्रस्तच परिसर आहे आणि पूर्ण हा परिसरामध्ये पाणी भरलेलं आहे. त्याच्या पुढची मंडळी जी रस्त्यावर दरड कोसळली आहे त्या दरड काढण्यासाठी आता शासकीय यंत्रणा येईल, परंतु आमच्या गावातील काही मंडळी स्वतः मेहनतीने तो रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर गावात पण दवंडी पेटवली की पावडी टिकाव काय कोयती वगैरे घेऊन ती माती काढण्यासाठी सगळ्यांनी हजर राहायचं आहे. तर बहुतेक सर्व लोक आता येत आहेत. तर तिथे JCB येईलच, परंतु थोडाफार का होईना पण गावकऱ्यांच्या मदतीनं हा रस्ता साफ करण्याचा येथे प्रयत्न करतायत. ही जी दरड आलेली आहे ती दरड आता साफ करण्याचा काम गावकरी करत आहेत. काम चालू केलेलं आहे त्यांनी. स्वतः सरपंच संकेत जोशी येथे हजर आहेत आणि गावचे पोलीस पाटील पण आहेत. आता लगेच थोड्या वेळानंतर तलाठी यांनी पण फोन केलेला आहे. ते लवकरात लवकर यंत्रणा येथे पाठवत आहेत. तर तत्पूर्वी गावकऱ्यांच्या मतीनं थोडा का होईना परंतु हा रस्ता साफ करण्याचा प्रयत्न आमचे गावकरी करत आहेत. आम्हाला JCB पाठवा, आम्ही काय करतो हाताने देऊ. आता भरपूर ग्रामस्थ येथे उपस्थित आहेत रस्ता साफ करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक मशीन पण आणलेली आहे झाडं कटिंग करण्यासाठी.
शासकीय यंत्रणा येईल तेव्हा येईल, पण आमच्या गावची लोक संपूर्ण एकजुटीने अशी आलेल्या परिस्थितीला मात करण्यासाठी इथे सर्व काम करत आहेत, एकजुटीने काम करतात. हे कोयतेवाले ह्या बाजूनी पण या साफ करायला. कोयते आणायला पाहिजे, जास्त कोयत्या पाहिजे होत्या. सध्या आता कोयत्यांची गरज होती. हो त्यांनी भांडून ठेवले. कोण ते बोललं काय बघू.
चप्पल इथं खाते रे माझं मोरे आहे ना सगळे हे बोल सकवंदाचीच नाही आम्ही सगळे बोल फिरलो हा कोण काय तो फोन मला केलता त्याने फोन फोन करता नाही वरती नेमकी अशी आलाय इकडे करतो दांडून करायची मिरची पण आहे ती वरती आले तुटले काही वरती
भरपूर मेहनत घेऊन सर्वांनी काम केलेलं आहे. साफसफाईचं तर काम केलेलं आहे. माती आता काढण्याचं मंडळी तुम्हाला आता दिसतोय मगाशी किती पूर्ण झाडी इथे रस्त्यावर झाडं आली होती. तर आता पूर्ण या आमच्या गावकऱ्यांनी साफ करून हा पूर्ण रस्ता मोकळा केलेला आहे. थोडाफार आता ही जी माती आहे ती JCPद्वारे साफ केली जाईल, परंतु जेवढं शक्य होईल तेवढं पावड्यांनी ही आमची मंडळी साफ करतात. तर अशा एकजुटीने केलेलं काम हे पूर्ण सफलही होतं. तसाच हे आमच्या गाववाल्यांनी सर्व गावकऱ्यांनी हा जो दरडीचा भाग होता तो या रस्ता मोकळा केलेला आहे. मंडळी जेवढं साफ करता आलं तेवढं साफ केलं आहे. आता काम हा फक्त JCPचाच आहे. एवढी माती हाताने निघणं मुश्किल आहे. तर आता JCP येईल तेव्हा ती माती काढली जाईल. दुसरा पर्याय माणसांकडे नाही होणार. आमच्या गावकऱ्यांनी आतोनात मेहनत घेऊन हा रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे, परंतु माणसांकडून जेवढं शक्य होईल तेवढंच काम इथे केलेलं आहे. परंतु आता JCP शिवाय पर्याय नाही. ही एवढी माती एवढा मोठा ढिगारा निघणं मुश्किल आहे. मंडळी इथे आता दरड काढण्याचा जो काम आहे तो युद्धपातळीवर चालू आहे. थोड्या वेळात JCP पण इथे येईल आणि ती रस्त्यावर आलेली माती काढली जाईल. पण आता मी येथेच हा व्हिडिओ थांबवतो. पावसाळ्यात येणाऱ्या आपत्कालीन ज्या काही घटना आहेत त्या तुम्ही त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण करा, जेणेकरून पुराच्या पाण्यामध्ये जाऊ नका. अशा दरडीपासून रस्त्यापासून संरक्षण करा स्वतःचं. कुठे पण विनाकारण डोंगरावर वगैरे चढण्याचा प्रयत्न करू नका किंवा पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नका, जेणेकरून पाण्याचा स्रोत अंदाज तुम्हाला सापडणार नाही आणि वाहून जाण्याचा चान्सेस असतो. म्हणून स्वतःची काळजी घ्या. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. नमस्कार. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. चला मंडळी,